असतात. जबरदस्तीचे लग्न भाग 12 तुरुंग आणि विश्वासघात. बाउन्सर आणि बेडरूममधील तुरुंग. शौर्याचा संशय आता खात्रीत बदलला होता. त्याने ईशाला धक्क्याने बेडवर ढकलले. तू माझ्यावर विश्वास ठेवण्याचे नाटक केलेस. तू माझ्या रुद्र प्रोजेक्टला धोका पोहोचवलास. शौर्याचा आवाज क्रोधाने घुमत होता. त्याने बाउन्सरला आत बोलावले. यांच्यावर लक्ष ठेवा की माझ्या बेडरूममधून आणि स्टडी रूममधून बाहेर पडू नये. कोणीही हिला भेटायला येणार नाही. शौर्यने आदेश दिला. आणि हो, माझ्या परवानगीशिवाय हिला खायला किंवा प्यायला देऊ नका. बाउन्सर लगेच बेडरूमच्या दारावर तैनात झाले. बेडरूम आणि स्टडी रूम ईशासाठी एक सोनेरी तुरुंगात बदलल्या होत्या. शौर्यने ती एन्क्रिप्टेड ड्राईव्ह तपासली आणि त्याने स्वतःच तयार केलेला कोड असल्यामुळे त्याला सर्व डेटा ॲक्सेस मिळाला. तू माझ्या पत्नीच्या मृत्यूच्या फायली शोधल्यास? शौर्याचा आवाज वेदना आणि क्रोध होता. शौर्याच्या आवाजात वेदना आणि क्रोध होता. तुला काय वाटलं मी तिला मारले? ती माझ्यामुळे मेली नाही. ती स्वतःच्या चुकीने मेली. ईशा उठून उभी राहिली. तुम्ही तिच्या ट्रस्टमधील पैसे ब्लॅकमेल करण्यासाठी वापरत होतात. शौर्य, तुम्ही तिचा सूड तिच्या निष्पाप कुटुंबावर घेत होतात. तुम्ही जल्लाद आहात. शौर्यने तिला हिसका देत आपल्याजवळ ओढले. मी जल्लाद आहे, तर तुला दाखवतो जल्लाद काय करतो. त्याने लगेच फोन उचलला आणि मानसीला कॉल केला. मानसीचा पर्दाफाश. मानसी, तू माझ्या सर्व्हर ॲक्सेसचा गोपनीय कोड ईशाला दिलास? शौर्याचा आवाज इंटरकॉमवर घुमला. मानसीचा आवाज घाबरलेला होता. सर, मी नाही दिला. खोटं बोलू नकोस. 22/8/2015 हा कोड फक्त तू आणि मी तयार केलेला होता. तू मला धोका दिलास. शौर्यने हसून ईशाकडे पाहिले. ईशा, तुला वाटलं मानसी तुझ्या बाजूने आली? ती माझ्या टीमची एक सदस्य आहे. तिनेच तुला तो ड्राईव्ह आणि कोड दिला, जेणेकरून मी तुमच्यावरचा विश्वास गमावून तुला या जाळ्यात अडकवेन. ईशाला मोठा धक्का बसला. मानसीने पुन्हा एकदा तिचा विश्वासघात केला होता. मानसीने ईशाला मदत केली नव्हती, तर ती शौर्याच्या फिनिक्स प्रोजेक्टचा भाग म्हणून काम करत होती. तिने ईशाला जाणून बघून रुद्र डेटा ॲक्सेस करायला लावला, जेणेकरून शौर्याला ईशाविरुद्ध कठोर कारवाई करण्यास संधी मिळेल. मी तुमच्यावर विश्वास ठेवला. मी स्वतःबद्दल मानसीबद्दलचा राग व त्याच्या मूर्खपणाबद्दलची निराशा होती. तू मूर्ख आहेस ईशा, त्याने हसून तिला सांगितले. तुझ्या जगात कोणीही कोणाचा मित्र नसतो. माझ्या जगात कोणीही कोणाचा मित्र नसतो. आता तू पूर्णपणे एकटी पडली आहेस. तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही, कारण तो ड्राईव्ह माझ्याकडे आहे आणि बाहेरच्या जगात तू मानसिक रुग्ण म्हणून प्रसिद्ध आहेस. शेवटची आशा आणि सुटकेचा मार्ग. ईशा एका क्षणात शांत झाली. ती आता रडली नाही, तर तिने शौर्याला टप्पर देण्याचा निर्णय घेतला. तुम्ही ड्राईव्ह घेतला असेल शौर्य, ईशा म्हणाली, पण तुम्ही एक मोठी चूक केली आहे. शौर्याने भुवया उंचावल्या. कोणती चूक? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्याचे नाटक केलेत, पण मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. ईशाने शांतपणे खुलासा केला. तुम्ही मला प्रोजेक्ट रुद्रचा डेटा दिला, तेव्हाच मी तुमच्या सर्व्हरमधून गोपनीय मीटिंग लॉग्स कॉपी केले होते. तुम्ही मला डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करायला लावले, पण मी त्या डेटाचा उपयोग करून माझ्या वडिलांच्या काकांच्या गुन्हा कबूल करणाऱ्या व्हॉइस रेकॉर्ड सेव्ह केल्या. आणि सर्वात महत्त्वाचे, मानसीने तुम्हाला धोका दिला नाही, पण तिने मला बॅकअप ॲक्सेस दिला. तो डेटा ड्राईव्ह नसून हा ईमेल आहे. ईशाने आपला गळा दाबत. शौर्यने काल रात्री तिला भेट म्हणून दिलेला एक लहान पेंडेंट काढून टेबलावर फेकला. त्या पेंडेंटमध्ये GPS ट्रॅकर ऐवजी आपत्कालीन ट्रिगर होता. मानसीनेच मला हे दिले होते. हा एक इमर्जन्सी ईमेल आहे.
जो आता माझ्या वडिलांच्या मित्राला मोहन काकांना गेला असेल. त्यात तुम्ही माझ्यावर जबरदस्तीने लग्न केल्याचे, माझ्या कुटुंबाला ब्लॅकमेल केल्याचे आणि माझी पत्नीच्या मृत्यूच्या ट्रस्टचा वापर केल्याचे सर्व पुरावे आहेत. शौर्यचा चेहरा क्षणार्धात पांढरा पडला. तू खोटं बोलते. शौर्यने त्वेषाने तिचा हात पकडला. तुम्ही आता राव इज डेड कोडने ड्राईव्ह उघडला असेल, पण तो ईमेल गेला असेल. शौर्य ईशा हसली, पण तिचे हसू अत्यंत शांत आणि भयानक होते. तुम्ही मला मानसिक रुग्ण ठरवले, पण मी गेम चेंजर ठरले. शौर्यने त्वरित आपला फोन उचलला आणि मानसीला कॉल केला. तो पेंडेड ट्रिगर खरा आहे की खोटा? शौर्यने रागाने विचारले. मानसीचा थरथरता आवाज इंटरकॉमवर आला. सर, तो खरा आहे. तो गोपनीय इमर्जन्सी प्रोटोकॉल होता. मी ईशाला मदत केली. शौर्यला विश्वास बसत नव्हता. मानसीचा पहिला विश्वासघात ईशाला फसवण्यासाठी होता, पण दुसरा विश्वासघात स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी होता. नियतीचा फास आणि मानसीचे सत्य. मानसीचा खरा विश्वासघात. शौर्यला विश्वास बसत नव्हता की मानसीने त्याला धोका दिला. किती त्याने रागाने फोन फेकून दिला. मानसीने मला धोका दिला का? शौर्यने ईशाकडे पाहिले. ईशा शांतपणे उत्तरली, तुम्ही लोकांना फक्त मोहरा मानता. शौर्य, मी तिला तिच्या आईच्या उपचारासाठी मदत करण्याचे वचन दिले, पण त्याहून महत्त्वाचे, मी तिला स्वप्न दाखवलं. ईशा, मी तिला सांगितलं की माझ्यामुळे शौर्याची सत्ता संपली तर तू वर्धन ग्रुपमध्ये CEO बनू शकशील. मी तुला प्रोजेक्टचा रुद्रचा खरा हिरो बनवण्याचे स्वप्न दाखवले. शौर्यने डोळे मोठे केले. त्याला ईशाच्या बुद्धिमत्तेचा पुन्हा एकदा धक्का बसला. ईशाने तिच्यावर झालेल्या विश्वासघाताचा उपयोग शौर्यवरच उलटवला होता. मानसीला वाटले की शौर्याच्या पतनानंतर ती सर्वात विश्वासू असल्याने तिला कंपनीचा ताबा मिळेल. तुम्ही आता काहीही करू शकत नाही शौर्य. ईमेल गेला आहे. ईशाने त्याला ठणकावले. हा ईमेल गेला असेल, पण मी त्याला मालवेअर अटॅकने परत मिळवू शकते. परत मिळवू शकेन. शौर्यने कॅम्प्युटरकडे धाव घेतली. बेडरूममधील लढाई. शौर्य कॅम्प्युटरवर काम करत असतानाच ईशाने बाउन्सरकडे पाहिले. बाउन्सर गोंधळलेले होते, कारण शौर्यने अटॅकचा कोणताही आदेश दिला नव्हता. तुम्ही लोक शौर्य सरांच्या राव फॅमिली रेव्हेंज प्लॅनचा भाग आहात, ईशाने बाउन्सरला उद्देशून सांगितले. तुम्ही शौर्य सरांवर विश्वास ठेवता, पण ते फक्त तुम्हाला पगार देतात. त्या फाईलने सार्वजनिक झाला तर वर्धन ग्रुप जमीनदोस्त होईल आणि तुमचा पगार कायमचा बंद होईल. बाउन्सर गोंधळले, पण शौर्याची भीती त्यांच्यात जास्त होती. शौर्य कॅम्प्युटरवरून ओरडला, तो ईमेल परत मिळत नाहीये. तो खूप कठीण आहे. इन्क्रिप्शनने गेला आहे. शौर्यला कळून चुकले की ईशाने मोहन काकांशी संपर्क साधून अत्यंत सुरक्षित पद्धतीने डेटा ट्रान्सफर केला होता. शौर्यने रागात कॅम्प्युटर बंद केला आणि ईशाच्या दिशेने धाव घेतली. मी तुला जिवंत सोडणार नाही ईशा. तू माझी प्रतिष्ठा आणि माझे साम्राज्य नष्ट केलंस. शौर्य ईशाच्या दिशेने धाव घेणार. तोच बाहेरून प्रचंड मोठा गोंधळ आणि सायरनचा आवाज आला. अंतिम क्षण. पोलीस आणि मीडिया. बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यावर शौर्यला धक्का बसला. त्याच्या आलिशान वर्धन हाऊसला पोलीस फॅन्सनी आणि टीव्ही कॅमेऱ्याच्या उजेडाने वेढा होता. मोहन काकांनी वेळेवर काम केले होते. त्यांना ईमेल मिळताच त्यांनी तातडीने पोलीस आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांसोबत घेऊन वर्धन हाऊस धापा टाकला होता. पोलिसांचा एक मोठा गट स्टडी रूमच्या दरवाजा तोडून आत आला होता. मिस्टर शौर्यवर्धन, तुम्हाला अटक करण्यात येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांनी शौर्याच्या दिशेने वॉरंट दाखवले. शौर्य हादरला. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याचे साम्राज्य एका रात्रीच कोसळले. तुम्ही कोणाला अटक करत आहात? मी या देशातील सर्वात मोठा उद्योजक आहे. हे सगळं खोटं आहे. ही माझी पत्नी मानसिक रुग्ण आहे. तिच्यावर विश्वास ठेवू नका. शौर्यने ईशाकडे बोट दाखवले. पोलीस अधिकाऱ्याने ईशाकडे पाहिलं. ईशाने शौर्यला जसास तसे उत्तर दिले. हो, मी मानसिक रुग्ण आहे.
कारण याच्या पतीने मला तसे बनवले. ईशाने शौर्याच्या दिशेने बोट दाखवत सांगितले. मी त्यांच्यावर रेपचा आरोप लावला होता कारण त्यांनी माझ्या कुटुंबाला ब्लॅकमेल केलं होतं. माझ्याकडे त्यांची सर्व प्रत्यचे आणि माझी पत्नीच्या मृत्यूचे रागिनी राव गोपनीय ट्रस्ट फंडचा गैरवापर केल्याचे पुरावे आहेत. मोहन काकांनी तो ईमेल तुम्हाला दिला असेल. पोलीस अधिकाऱ्यांनी बाउन्सरला बाजूला केले आणि शौर्याच्या हातात बेड्या ठोकल्या.